Continued, let's all stand for the reading of God's word. देवाच्या वचनाच्या वाचनासाठी आपण उभं राहूया. Let's turn to Psalm 13, स्तोत्र 13 ह्याकडे वळूया. I'll read verses 1 to 3 in English. To the choir master, a psalm of David. How long, O Lord, will you forget me forever? How long will you hide your face from me? How long must I take counsel in my soul and have sorrow in my heart all the day? How long shall my enemy be exalted over me? Consider and answer me, O Lord, my God. Light up my eyes, lest I sleep the sleep of death. 4 पासून पुढे आपण मराठीत ऐकू. नाहीतर मी याला जिंकले असे माझा वैरी म्हणेल, आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्हासतील. मी तर तुझ्या दयेवर भरोसा ठेविला आहे. माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्हासेल. परमेश्वराने मजवर बहुत उपकार केले म्हणून मी त्याच पुढे गायन करेन. The Sandesh will bring God's word to us this morning. ओके, तर या सुवर्ण संधीबद्दल मी सर्वप्रथम देवाला धन्यवाद देतो. I praise God for this golden opportunity. आणि त्यासोबतच थँक्यू सो मच पाळक साहेब, ही सुंदर संधी मला तुम्ही दिली. I praise God for this opportunity. ओके, तर आपण स्तोत्र 13 आत्ताच वाचलेला आहे. We've just read Psalm 13. आणि स्तोत्र जे आहे आपल्याला अनेक महत्त्वाच्या बाबी शिकवेल. So many wonderful, important truths this psalm will teach us. आणि फारच व्यवहारिक असे स्तोत्र आहे. It's a very practical psalm. आणि जे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे त्याची एक छोटीशी झलक देईल. It teaches us in our day-to-day life how we ought to live. पुष्कळ वेळा आपण ज्यावेळेस आपल्या जीवनाकडे पाहतो, Many times when we look at our life, आणि आपलं जीवन पुष्कळ समस्यांनी घेरलेलं जातं. our life tends to be encircled with problems. आणि असा एक प्रसंग येतो ज्या ठिकाणी आपण विचार करतो की आता आम्ही इथं तुटलेला आहोत, आम्हाला दुसरा पर्यायच नाही. And then sometimes it's so severe we think that we are just broken now, nothing else is remaining. आणि आपण त्या भावनेमध्ये इतकी वाहून जातो की आपण आता त्यातून बाहेर निघण्याचा स्वतः मार्ग शोधतो. And we get engulfed with emotions and we try our own way out. आणि आपण पाहतो की नाही, आम्हाला कधीतरी यातून बाहेर निघण्याचा मार्ग भेटेल. And we long for somehow, somewhere the way out will be given to us. आणि आपण स्वतःकडे पाहतो आणि म्हणतो की नाही, मला यातून मार्ग काढायला पाहिजे. And we look at ourselves and we say that no, I only will make out. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की आपण अधिक दुःखी आणि कष्टी होतो. And the consequences, we become more sad and burdened. आणि मग या सगळ्या प्रसंगामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा पर्याय काय आहे? And so in all these situations of life, what is the solution? आणि तोच पर्याय आपल्याला आज दावीद राजा त्याच्या जीवनातून देत आहे. And the solution is what David is giving before us today. आणि ज्यावेळेस आपण या स्तोत्राकडे पाहतो, When we look at this psalm, आपल्याला माहित आहे की सुरुवातीलाच इथं लिहिलेलं आहे, स्तोत्र दावीदाने लिहिलेलं आहे. we see here that this is a psalm of David. मुख्य गवयासाठी म्हटलेलं आहे. And it's written to the choir director. आणि मग आपण या स्तोत्राकडे जर बघितलं तर याची सुरुवात जी आहे फार निराशात्मक आपण पाहतो. We see that this psalm begins on a very despairing note. आणि ज्यावेळेस आपण त्याच्या शेवटी येतो तर शेवटी मात्र फार विजयी गीत आपल्याला पाहायला But भेटतं. when we come to the end of the song, it bursts out with singing. परंतु ज्यावेळेस आपण दावीदाने लिहिलेल्या स्तोत्रांबद्दल विचार करतो, But when we compare it with other psalms written by David, आणि त्याच्याबद्दल विचार करत असताना अनेक वेळा तो ज्या प्रसंगातून गेलेला आहे त्यानंतर त्याने त्याचा अनुभव त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. and in those psalms, he has so many situations that the Lord has taken him through. आणि ज्यावेळेस आपण या स्तोत्राकडे पाहतो, But when we come to this psalm, तर आपल्याला या स्तोत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जणू काय त्याच्यावर शत्रू उठलेले आहेत.
We see in this psalm the enemies have encircled him. आणि ते वारंवार कशा प्रकारे दाविदाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. And with many attempts they are trying to press David down. आणि ते त्याची थट्टा करण्याचा प्रयत्न करत आहेत. Even it seems like they are ridiculing him. आणि वारंवार त्याला ते वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. And in various ways they are trying to trouble him. आणि या सगळ्या गोष्टीकडे पाहून दावीद जो आहे पूर्ण खचलेल्या अशा अवस्थेत दिसत आहे. And because of all of these attacks, it seems like David is totally crushed. आणि कोण मग हे शत्रू कोण आहेत? And so who might these enemies? कोणत्या प्रसंगी ते स्तोत्र लिहिण्यात आला What असावं? exact occasion might this be? आपण ठामपणे ते सांगू शकणार नाही. We cannot say for sure. परंतु काही अभ्यासक अशा प्रकारे म्हणतात की ज्यावेळेस शाऊल राजा त्याच्या मागे लागला होता, कदाचित त्यानंतर त्याने हे स्तोत्र लिहिलं असावं. Some students, scholars, they say that when Saul was chasing David, that's when he wrote it. परंतु जे जॉन गिल आहेत ते अशा प्रकारे म्हणतात. And when John Gill says, ते म्हणतात की नाही, ते तशा प्रकारे नाही, तर ज्यावेळेस दाविदाचा जो पुत्र आहे अब्सलोम, तो त्याच्या विरुद्ध कट रचतो आणि त्याच्या मागे लागतो. John Gill believes that when Absalom, his own son, rebelled against David, that's when he wrote it. आणि त्याला त्यावेळेस यहूदा सोडून पलिष्टी भागात जावं लागतं. David had to leave Judea and go to Palestia. आणि कदाचित त्यावेळेस हे स्तोत्र लिहिण्यात आलं असावं. Probably that's when it was written. परंतु चार्ल्स स्पर्जन म्हणतात, But Charles Spurgeon says, आपण एखाद्या घटनेसोबत याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करणं हे योग्य नाही म्हणे. it's not right to pinpoint on a particular circumstance this psalm. त्याऐवजी हे स्तोत्र एखाद्या व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या परीक्षेमध्ये आणि संकटामध्ये उद्भवणाऱ्या ज्या भावना आहेत ते व्यक्त करतं. But rather, Spurgeon says that when many trials encircle a person, the kind of emotions that tend to come out, that's what David is expressing here. आणि मग त्याच प्रकारे आपण दाविदाच्या भावनाकडे इथं पाहतो. And we see his emotions here. ज्यावेळेस आपण दाविदांची इतर जे स्तोत्र आहेत ते पाहतो आपण, When we see the other psalms of David, त्याची सुरुवात फार वेगळ्या पद्धतीने आपण पाहतो. most of those psalms begin on a very different note. इथं काही स्तोत्रांमध्ये तो प्रार्थनेद्वारे सुरुवात करतो. Sometimes he begins with a prayer. देवाच्या गौरवाने तो सुरुवात करतो. He calls for praise to God. देवावरील आत्मविश्वासाने तो सुरुवात करतो. And he begins with confidence in God. परंतु या स्तोत्रामध्ये ज्यावेळेस आपण येतो, But when we come to this psalm, परंतु इथं मात्र सुरुवात मात्र तक्रारीने पाहायला भेटते. but here we see the psalm begins with a complaint. आणि या स्तोत्रामध्ये जणू काय दाविदाच्या भावना ज्या आहेत त्या समुद्राच्या लाटेप्रमाणे फार वेगळ्या पद्धतीने वाहताना दिसत आहेत. And when we see these beginning verses, it's like the waves of the sea, they are going here and there, his emotion. आणि ज्यावेळेस आपण या स्तोत्राकडे बारकाईने पाहतो, And when we observe very carefully, आपल्याला माहित आहे 6 वचन ही आहेत. there are 6 verses. अगदी छोटं हे स्तोत्र आहे. It's a small psalm, परंतु हे स्तोत्र आपण 3 भागामध्ये विभागू शकतो. but it divides into 3 parts. आणि प्रत्येक भाग तो जो आहे तो जणू काय प्रत्येक त्याच्या गीताचा एक कडवा आहे. And every part is a song from his, a stanza from his song. आणि ते प्रत्येक कडवं 2 वचनांनी जोडलं गेलेलं आहे. And every stanza is joined with 2 lines. पहिले 2 वचन दाविदाची जी तक्रार आहे ते आपल्या समोर ठेवतात. The first 2 verses are his complaint or his pouring out. वचन 3 आणि 4 दाविदाची प्रार्थना आपल्या समोर ठेवतात. Verse 3 and 4 is the prayer or petition. आणि वचन 5 आणि 6 त्याचा जो विश्वास आहे त्याबद्दल आपल्याला And शिकवतात. verses 5 and 6 are his confidence he expresses in God. या आपण पहिल्या या कडव्याकडे आपलं लक्ष केंद्रित Let's करूया. focus on the first stanza then, वचन 1 आणि 2. verses 1 and 2. हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार सर्व काळ काय? तू मजपासून आपले मुख कोठवर लपवणार. मी कोठवर आपल्या मनात बेत योजित राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे. कोठवर माझा शत्रू मजवर वरचढ करणार. He says, How long, O Lord, will you forget me forever? How long will you hide your face from me? How long shall I take counsel in my soul, having sorrow in my heart all the day? How long will my enemy be exalted over me? यात पहिल्या 2 वचनांमध्ये आपल्याला काही महत्वाचे शब्द जे आहेत ते वारंवार आलेले आपल्याला पाहायला We भेटतात. see in these 2 verses, some words are repeated again and again. जसं वचन 1 मध्ये आपण पाहतो, तो मला म्हणतो, तू मला, माझ्यापासून, मी, माझा, माझ्यावर. There is you, and then there is me, my, from me,
you and me are in opposition. आणि यातून आपल्याला हे समजण्यास मदत होईल की हे स्तोत्र जे आहे तो स्वतःबद्दलचा जो अनुभव आहे तो सांगत आहे. And that points us that this is the emotional, personal experience of David. आणि आणखी काही शब्द जे आहे जे आपल्याला या वचनामध्ये वारंवार आलेले पाहायला भेटतील. And some other words are repeated again and again. आणि तो शब्द म्हणजे कोठवर. And those other words are how long. आणि ते शब्द जे आहे कमीत कमी 4 वेळा ह्या 2 वचनांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. In 2 verses, how long is repeated 4 times. आणि यामध्ये मात्र आपल्याला पाहायला भेटतं की तो अशा प्रकारे त्या प्रसंगात फसलेला आहे आणि तो अगदी कितीतरी काळ देवाने मला त्यातून सोडवावं त्याची वाट पाहत आहे. And so he's stuck in this trial, and it seems to be a trial that is for a long time, and he's longing for deliverance. आणि तो म्हणतो की कोठवर 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 आणि कोठवर. He says how long, how long, how long, and how long. यामध्ये आपल्याला दाविदाचं नैराश्य प्रखरतेने पाहायला भेटतं. We see his disappointment, his despair of his heart here. तो किती दबावातून चाललेला आहे ते आपण पाहतो. He is totally crushed in spirit. आणि ज्यावेळेस आपण दाविदाच्या या भावना इथं पाहतो And when we see his emotions here, आणि आपल्या जीवनाकडे आपण पाहतो and when we look at our own life, आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारच्या विविध समस्यांनी घेरलं जातो. in our life also many problems, they sometimes encircle us, आणि ते समस्या अशा वाटतात की अरे त्या कधी संपतील. and we wonder when these trials will get over. पुष्कळ काळ आपण त्यामध्ये आपण जातो. And for a long time they are encircling us. आणि मग असा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो, And then this question comes before us. का बरं ह्या समस्या आणि हे संकट आमच्या जीवनात आहे. Why ultimately God has placed this in my life? आणि त्याचं उत्तर अगदी म्हातारपणी मोशेने शोधलं. And Moses actually, when he became old, he gives us the answer. आणि तो स्तोत्र 90 मध्ये अशा प्रकारे म्हणतो. He says in Psalm 90, वचन 8, verse 8 and 9, तू आमचे अपराध आपल्या पुढे ठेवले आहेत, आमची गुप्त पातके आपल्या मुख प्रकाशात ठेवले आहेत. तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात. आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवितो. आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असले तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. You have placed our iniquities before you, our secret sins in the light of your presence. For all our days have declined your fury. In your fury, we have finished our years like a sigh. As for the days of our life, they contain 70 years, or if due to strength, 80 years. Yet their pride is but labor and sorrow. For soon it is gone and we fly away. का बरं हे संकट आणि या सर्व स्थितीने आपण घेरलेलो आहोत. And so why are we encircled by many problems in our life? त्याचा मूळ उगम आहे पाप. And that the source of all of that is the sin. जे देवाच्या विरुद्ध आपण केलेलं पाप. And the sins that we commit against God. आदामाने जे देवाच्या विरुद्ध केलेलं पाप. Especially Adam and how he sinned against God. आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला भेटतं की या सर्व समस्यांना वारंवार मनुष्य जो आहे तो तोंड देत आहे. And because of the fall of Adam, this whole world that we are lived in is encircled with so many problems. आणि आपल्याला पाहायला भेटतं पुन्हा एक वार हा जो शब्द आहे कोठवर, तो आपल्याला त्या दाविदाची जी आहे तीव्र इच्छा दाखवत आहे, त्याच्या हृदयातील तीव्र वेदना तो दाखवत आहे. And so this word how long is showing the longing of David to be freed from this. या वचनाबद्दल बोलत असताना चार्ल्स स्पर्जन म्हणतात, Charles Spurgeon comments on this verse. ते म्हणतात की जणू काय तुरुंगाच्या भिंतीमधील एक आठवडा जो आहे तो स्वातंत्र्याच्या एका महिन्यापेक्षा जास्त असतो म्हणे. 1 week just staring at the walls of a prison feel like a month compared to life outside. ज्यावेळेस आपण या संकटांमधून जातो त्यावेळेस त्या संकटातील ते कमी जे दिवस आहेत ते सुद्धा फार मोठे आवाढव्य आपल्याला भासू लागतात. In days of trials, even few days seem like so prolonged and difficult. आणि आपल्याला असं वाटतं की किती काळ देव आम्हाला यातून घेऊन जाईल. And we feel like how long will God आम्ही cause किती us, काळ यातून जावं. and how long will we go through these का things? देव आम्हाला यातून सोडवत नाही. Why does not God deliver us from आणि these trials? दावीद जो आहे तेच प्रश्न घेऊन देवाकडे येत आहे. And so David brings these questions before God. आणि बघा तो अशा प्रकारे सुरुवात करतो की हे परमेश्वरा तू कोठवर मला विसरणार. He begins by saying, how long will you forget me सर्व forever? काळ काय. Will you forget me forever? जणू काय त्याच्या जीवनातील त्या समस्या आता इतक्या लांब झालेल्या आहेत, इतका काळ गेलेला आहे की त्याच्या आता सहन शक्तीच्या पलीकडे ते आहे. It's as if these trials have gone so long that it seems
that it's beyond his ability. त्याच्यासाठी हा खूप मोठा काळ दिसत आहे. He feels that this is too long a time. परंतु देवासाठी हा मोठा काळ आहे का? But is this too long a time from God's नाही. perspective? No. कधीच नाही. No. काय देव कधी त्याच्या लेकरांना विसरतो काय? Does God forget his children? नाही, कधीच नाही. No, never. कधीच त्याला विसर पडणार नाही. He never forgets his आठवण children. करा, देव अब्रामासोबत त्याने केलेल्या कराराचं कसं स्मरण करतो. God always remembered the covenant that he made with Abraham. त्याने अब्रामासोबत तो करार केला. He made a covenant with Abraham. त्याच्या कराराची वारंवार आठवण त्याने त्याच्या पुत्रांना करून दिली. And he reminded Abraham's sons the covenant that he had made. आणि याकोबाला त्याने आठवण करून दिली. He reminded Jacob the same word. योसेफाला त्याची आठवण करून And दिली. Joseph was reminded the आणि same एवढंच word. नाही तर 400 वर्षाच्या नंतर सुद्धा त्याने त्या कराराची आठवण केली. And after 400 years, he remembered the covenant that he made. आणि यातून आपण पाहतो की देव कधीच त्याच्या लेकरांना विसरत नाही. And we see through this that God never forgets his children. येशिया 49:15 मध्ये In Isaiah chapter 49, it says, तिथं अशा प्रकारे म्हटलेलं आहे की स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. it says, Can a woman forget her nursing child and have no compassion on the son of her womb? Even these may forget, but I will not forget you. येशिया 44:21 मध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे, हे याकोबा, हे इस्रायला, या गोष्टी स्मरणात ठेव. तू माझा सेवक आहेस, मी तुला घडले आहे, तू माझा सेवक आहेस. हे इस्रायला, तुझा मला विसर पडायचा नाही. In Isaiah chapter 44 and verse 21, it says, Remember these things, O Jacob and Israel, for you are my servant. I have formed you. You are my servant, O Israel. You will not be forgotten by me. काय तो सर्व ज्ञानी देव, त्याला विसर पडू शकतो का? God is all knowing and he doesn't forget. त्याला सुरुवातीला शेवट माहित आहे. He knows the end from the beginning. त्याच्या हाती सर्व काळ आहे. All time is in his hand. त्याच्या इच्छेच्या विरुद्ध काहीच घडू शकत नाही. And nobody challenges his will. आणि म्हणून तो कधीच विसरणार नाही आपल्या लेकरांना. And so he's a God who never forgets his पुढे children. आणखी तो त्याचा प्रश्न जो आहे पुढे घेऊन जातो आणि तो म्हणतो की तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार. And then in verse 2 he says, How long will you hide your face from me? आणि या प्रश्नामध्ये मात्र आपल्याला काही गोष्टींचं मनन करणं गरजेचं आहे. And there's some things that we need to meditate with that question. देवाने आपलं मुख फिरवणं हे भयावह आहे. When God turns his face, actually it's a very terrible thing. त्या नरकापेक्षाही भयंकर ही बाब आहे. It's worse than hell. आणि भयंकर अशी बाब यासाठी आहे कारण देव त्याचं मुख आपल्यापासून फिरवत आहे. It's so terrible because God turns his face from someone. खऱ्या रीतीने दाविदापासून देवाने मुख फिरवलं होतं का? But has God really turned his face from आपण David? पुढे पाहणार आहोत. We are going to see ahead. परंतु देव कधी आपलं मुख फिरवतो When does God turn his face? आणि त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे काय? पाप जेव्हा तो पाहतो त्याकडे. When he sees the sin of man, he turns his face. आणि अशाच प्रकारे आपल्याला हेच उदाहरण त्याच्या प्रिय पुत्रामध्ये पाहायला भेटतं. We see the greatest example in his own son. जो प्रभू आपला त्या वधस्तंभावर आहे. His son was on the cross. सर्व जगाचं त्याच्या निवडलेल्या लोकांचं पाप त्याच्यावर लादण्यात आलेलं आहे. All of God's people's sins were poured out on laid on Jesus. पित्याने आपलं जे मुख आहे पुत्रापासून वळवलेलं आहे. And the father turned his face from his son. ज्या आतापर्यंत वेदना त्या पुत्राने सहन केला त्या सगळ्या वेदनांमध्ये भयंकर ही वेदना होती की पित्याने आपलं मुख त्याच्यापासून वळवलेलं आहे. And that was the worst of the son's agony when the father turned his face. आणि म्हणूनच तो मत्ते 27:46 मध्ये म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. And so he says in Matthew 27, my God, why have you forsaken me? आणि आपल्याला पाहायला भेटतं की खरंच देव जो आहे त्याच्या लेकरांपासून आपलं मुख लपवणार नाही. And so we know because of the cross, God will not turn his face from his children. पुढे पहा आणखी काय म्हटलेलं वचन 2 मध्ये. And in verse 2, what do we see? मी कोठवर आपल्या मनात बेत योजित राहावे. He says, how long shall I take counsel in my soul? आता दावीद जो आहे तो संकटातून सुटण्यासाठी स्वतःच्या बळावर प्रयत्न करत आहे. And that means that to get out of these trials, he is making his own plans.
आणि तो विचार करतो की नाही, मला यातून बाहेर निघण्यासाठी मी काय करायला पाहिजे. Those plans are his own plans. What should I do to come out? आणि किती आपण दुबळे आहोत, आपल्या योजना दुबळ्या आहेत, आपण काहीच करू शकत नाही आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी. But ultimately, all our plans and all our counsel of our own mind, they are weak. आणि म्हणूनच आपल्याला परिपूर्ण तारणाऱ्याची गरज ते स्पष्ट करतात. And so that points us that we need the perfect Savior. आणि पहा, हा जो दावीद आहे तो स्वतःकडे पाहतो, स्वतःच्या हृदयात तो झोकून पाहतो आणि त्या समस्याचं मला निरासन कसं होईल ते पाहतो. His focus is on himself probably, and he's thinking about how I can bring myself out. आणि तो दिवस त्याबद्दल विचार करत आहे. And he's probably spending days in this thought. आणि मग वचन 2 आपल्याला सांगतं की दिवसभर हृदयात दुःख वागवावे. And here in verse 2 he says, sorrow in my heart all the day. आणि त्याचा परिणाम आपण इथं पाहत आहे की तो त्या दुःखातून जात आहे. And so because of that he is adding to his sorrow. आपले प्रयत्न नेहमी आपल्याला दुःखच देणार. Our efforts always ultimately give us sorrow. ते आपल्याला त्या सर्व समस्येतून सोडवण्यासाठी समर्थ नाहीये. Our own efforts and strength cannot bring that lasting हा deliverance. पापाचा परिणाम आहे. Especially when we think of the consequences of sin. आपण आपल्या समस्यांचं निरसन करण्यासाठी स्वतःच्या कौतीकडे पाहतो. We look at our own merits and strength to come out of. देवाकडे जाण्याऐवजी आपण शोधण्याचा प्रयत्न करतो की आम्ही यातून कसं सुटणार आहोत. Instead of falling in God's hand, we many times think how I can come out. तेच आदामाने केलं. And so also Adam did that. ज्यावेळेस त्याने देवाच्या विरुद्ध पाप केलं, When he sinned against God, आणि ज्यावेळेस देव त्या ठिकाणी आलेला आहे याची जाणीव त्याला झाली, when he realized God has come to visit him, देवापासून लपला. he hid from God त्याने स्वतःची नग्नता त्या अगदी त्या पानांनी झाकण्याचे प्रयत्न केला. and he tried to hide his own nakedness with the fig leaves. आणि यातून आपण पाहतो की आपले प्रयत्न किती दुबळे आहेत. We see those are our efforts compared to God. किती अशक्त आहेत. How weak are our efforts. आणि म्हणून आपल्याला आपल्या सर्व प्रसंगात देवाच्या हाती पडणं किती महत्वाचं आहे. And so it becomes all important to fall in all our situations in the hands of God. आणि मग ज्यावेळेस आपण या संकटांबद्दल विचार करतो तर नक्कीच त्याचा उगम त्या पापापासून आहे. And so when we think of all these trials, ultimately they are because of the fall. परंतु त्या पापाचा संपूर्ण दंड त्याच्या प्रियपुत्राने आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर घेतलेला आहे. But the good news is that Jesus Christ has taken all that consequence on himself. पापाचं वेतन जे cross. मरण आहे ते त्याने सोसलं. The wages of sin is death, which he took upon त्याने ती himself. सर्व किंमत मोजलेली आहे जी गरजेची होती. And he has paid all that price that was supposed to be paid. सर्व ज्या मागण्या देवाच्या होत्या परिपूर्ण रीतीने त्या पूर्ण केलेल्या आहेत. And he has met all the demands of a just God. आणि आता ख्रिस्तामध्ये आपण देवाची लेकरं झालेलो आहोत. And we are God's children in Christ. आणि अजूनही आपण त्या संकटातून सुटत नाही. And still yet we go for a time आणि through these trials. ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये देवाकडे येतो आणि या संकटातून जातो, When in Christ we come to God and come in the midst of these आणि trials. आता मात्र या संकटातून जाण्यासाठी आपण स्वतःकडे न पाहता देवाकडे पाहणं गरजेचं आहे. As children of God, then we should be looking to Christ and God rather than ourselves. आणि पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये येणारे संकट जे आहेत ते आपल्या पापाचा परिणाम असेल असंही नाही. It's not all the time that the trials that come in our life are because of our own sin. कारण आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये अशी काही उदाहरणं पाहायला भेटतात की त्यांच्या जीवनामध्ये आलेली जी संकट आहे देवाचा पवित्र उद्देश पूर्ण करण्यासाठी. Because we see in the Bible that many people face trials to fulfill God's purposes and to glorify God. जसं योब त्याच्या जीवनातील आलेले समस्या, For example, the book of Job and the trials that came in his life, आपल्याला माहिती आहे त्याच्या वैयक्तिक पापामुळे ते नव्हतं. it was not exactly because of his personal sins. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की देव त्याचे पवित्र उद्देश तिथे पूर्ण करत होता. God behind the scenes was fulfilling his great purposes. आणि मग त्याच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की आपण नेहमी या सर्व स्थितीमध्ये देवाकडे पाहायला शिकलं पाहिजे. And so we learn that in every situation then we need to trust God. आता तो आणखी पुढे येतो आणि तो म्हणतो की कोठवर माझा शत्रू मजवर वर चढ करणार. And as we move on, we see that he says, how long will my enemy be exalted over me? जणू का इथं अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटत आहे की तो जो शत्रू आहे तो प्रतिदिवशी त्या दाविदाला भयंकर रीतीने छळत आहे. And probably behind the scene is that this enemy is taunting him and tormenting him every day.
आणि तो प्रतिदिवशी ही वाट पाहत आहे की मी कधीतरी यातून सुटणार. And every day he's longing for this situation to be तो resolved. अगदी सहनशीलतेने ती वाट पाहत आहे. And he's waiting with patience. परंतु आता इथं मात्र त्याची सहनशीलता तुटलेली आपण पाहतो. But it almost seems like his patience is giving way here. आणि जणू काय तो शत्रू जो आहे इतका त्याला छळत आहे, वचन 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे जणू काय त्याला मृत्यूनीत राहील. And so bad is the situation. In verse 3 we see, enlighten my eyes or I will sleep the sleep of death. He feels that जणू काय death is near. मृत्यूपर्यंत आता ती वेळ आलेली आहे. It's like as if the situation is so bad that death is near unless God does something. भयंकर अशा दबावातून चाललेला आहे. He's going through such kind of a trial. आणि तो दबाव इतका भयंकर होता. And so difficult was this trial. आणि त्या दबावाकडे पाहत असताना तो इतका भावनिक झालेला आहे. And when he looks at this situation, he's so overcome with emotions. आणि त्या भावनांनी भरून त्याला वाटलं की आता ही सगळी वास्तविकता आहे. And when he looks at these from a feeling perspective, he says, this is the ultimate end now, death. आणि आता ही जी भावना आहे तो म्हणतो की नाही, आता मला इथून सुटणं शक्यच नाही. And those feelings are telling him that there is no way of escape for him now. आणि तो जो आहे तो जणू काय 3 प्रकारे या दबावातून चाललेला होता. And so he's going through these trials on 3 fronts. आणि आपल्याला पाहायला भेटतं, एक तर देवासोबतच्या नात्यामधील दुरावा. He feels that God is far away from him. स्वतःच्या जीवनाकडे पाहत असताना ते दुःख त्याने वागवलेलं आहे. And when he looks at his own life, he feels sad and sorrow. आणि for himself. शत्रू जे आहेत त्याच्या विरुद्ध उठत आहेत आणि त्याच्याकडे त्याला दबावात आणत आहेत. And from the outside there are these trials from these enemies that are putting pressure on him. आणि तो वारंवार त्या भावनेने वाहून जात आहे. And so all of these things make him very emotional. आणि त्या भावनेद्वारेच तो स्वतःच्या समस्येचं निरसन करण्याचा प्रयत्न करत आहे. And he's probably through these emotions trying to solve his issue. आणि म्हणून त्याच्यासाठी ही बाब फार कठीण झालेली आहे. And so it has complicated matters even more for him. आणि तो म्हणतो की आता देव माझ्याकडे पाहतच नाही. He's feeling as if that God doesn't look at him anymore. देवाने माझ्यापासून आपलं मुख वळवलेलं आहे. He has turned his face from me. आता देवाला माझा क्रोध आलेला आहे. God is perhaps angry with आता me. मी काय करणार? What can I do? तो स्वतःच्या भावनेद्वारे या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे. And so these feelings, they are dictating what the truth is for him. आणि तो इतका दबावात आणि इतका भयंकर अशा वेदनेतून जात आहे. And so he's going through such trials and pain then. काय आपण अशा प्रकारच्या दबावातून आणि संकटातून जात आहोत का? Are we going through such kind of trials and pressures? नक्कीच जातो पुष्कळदा. Many times we do. मग काय आपण आपल्या भावनांना आपल्यावर स्वतःवर विजयी होऊ देणं गरजेचं आहे का? And so should we let our feelings then dictate the facts for us? नक्कीच भावना देवाने दिलेला एक आशीर्वाद आहे. Feelings are a blessing given to us by God. परंतु त्या भावना ज्या आहेत आपल्या विचारांवर आणि आपल्या त्या प्रसंगावर वर्चस्व गाजवू देऊ नये. But these trials, what they want to do is make our feelings to dominate our thinking as sound thinking. आणि ज्यावेळेस आपण त्या भावनांबद्दल विचार करतो तर मार्टिन लुथर अशा प्रकारे म्हणतात. And when we think of emotions, Martin Luther says, ते म्हणतात की भावना येतात आणि जातात. Emotions come and go. आणि त्या फासव्या असतात म्हणे. And he says we cannot bank on them. आणि त्या वास्तविकता म्हणून आपण जर त्याकडे पूर्ण पाहत बसलो, but if we look at these feelings as facts, आणि देवाकडे जाण्याऐवजी आपण त्यामध्येच आपलं जीवन व्यतीत केलं, and instead of going to God, we spend time in them, ते आपल्याला वेदनादायक ठरतील. they bring us great pain then. काय ह्या सर्व भावना याबद्दल विचार करत असताना मग यातून निघण्यासाठी पर्याय काय आहे? And so when we go through these times of turmoil, what is the ultimate solution to come out of them? आणि यासाठी सगळ्यात अद्भुत आणि अंतिम पर्याय हा आहे की जो सर्वश्रेष्ठ दावीद आहे त्याने या सर्व भावना आणि या सर्व प्रसंगातून तो गेलेला आहे. One great solution for us is to look at the greater David then, who has gone through all these trials when he was on the earth. त्याच्या जन्मापासून शत्रूंनी त्याला घेरलेला आपण पाहतो. From his birth, enemies were watching and attempting to finish him. वारंवार त्याच्या विरुद्ध ते कट करत होते. Many schemes were made against him. त्याची थट्टा उडवण्यात येत होती. He was ridiculed in his ministry. आणि एवढंच नाही तर नेहमी त्याला मारण्याचा प्रयत्न ते करत होते. And many attempts were made to finish the Lord Jesus. आणि एवढंच नाही तर आपल्याला पाहायला भेटतं की अगदी वधस्तंभाच्या वाटेवर असताना त्यांना असं वाचलं की आता आम्ही विजयी झालेलो आहोत. And even when Jesus was going to the cross,
they were rejoicing as if they had won. परंतु आपल्याला हे माहीत आहे की या प्रसंगातून तो महान गौरवी दावीद गेलेला यासाठी की आपण जे आहोत ते त्यामध्ये टिकून राहावं. And so we realize that he went through all of these things, the greater David, Christ went through these things, so that on the day of our trial, we can look to him. ज्या वेदना दाविदाने सहन केल्या, The pain that David faced, त्याच्याही पलीकडे अशा वेदना या महान दाविदाने सहन केल्या. on a greater level, the greater David, the Lord Jesus faced. का बरं तो या वेदनेमधून गेला? Why did Christ have to go through these? पहिली बाब म्हणजे तो आपल्या खऱ्या विश्वासाचा नायक व्हावा. Because he might be the captain of our salvation. का बरं तो या वेदनेतून गेला? Why did he go through all these कारण earthly struggles? तो एक आपला कित्ता व्हावा म्हणून. So that he might be an ideal and example for us. का बरं तो या वेदनेतून गेला? Why did he go through earthly trials? आणि इब्री लोकास पत्र करता 2 अध्याय वचन 17 आणि 18 मध्ये सांगितल्याप्रमाणे तो आमच्यासाठी सहानुभूती असणारा महायाजक व्हावा म्हणून. So that Hebrews 2 and 4 tells us, so that he might be a sympathetic high priest towards us. आणि मग तो जो गौरवी आणि महान दावीद आहे त्याच्याकडे पाहत असताना आपण समस्यांना कसं तोंड द्यावं त्याचं अगदी सुंदर उत्तर आपल्याला मिळेल. And so in our trials, when we look at that greater David, we get encouragement and strength from him. आणि मग ह्या दाविदाकडे आपण येतो तर त्याच्या समोरच्या समस्या त्याला फार आवाढव्य वाटत आहेत. Coming back to this David in Psalm 13, the situation is very huge in front of him. आणि यातून सुटण्याचा आता उपाय काय आहे? And what is the way out then for? आणि पहा त्याच्यासाठी या सर्व समस्या का बरं आवाढव्य झालेल्या आहेत? Why have these situations become so great? मला सांगितलेलं आहे. Before only I told you. कारण त्याच्या समस्यांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन. Because of his outlook towards these trials. जणू काय तो आपल्या डोळ्यांना पट्टी बांधून प्रकाशाचा शोध करत होता. He was kind of making a blindfold for himself and trying to search for the light. अगदी काळोखमय अस्पष्ट दिसणाऱ्या त्या खिडकीतून तो स्पष्ट सुंदर नजारा पाहण्याचा प्रयत्न करत होता. And through that kind of a perception, he is trying to look for a beautiful scenery outside the window. परंतु हे शक्य नाही. But it's not possible. आणि त्याचा हा दृष्टिकोन जो आहे तो त्याला वेदनेमध्ये घेऊन जात होता. And that kind of perspective takes us to further agony. आणि मग तो या सर्व गोष्टींकडे पाहत असताना आता पर्याय काय आहे? And so going through all of these things, what is the solution then आणि David मग finds? तो पर्याय आपल्याला वचन 3 आणि 4 देतं. And the solution he finds is in verse 3 and तो 4. अगोदर स्वतःच्या हृदयाकडे झोकून पाहतो. And first he looks at his own heart and तो talks. अधिक दुःखी होत आहे. He's becoming sad. परंतु आता मात्र तो त्याचं जे पाहणं आहे तो अगदी वळवतो आणि तो आता देवाकडे पाहतो. And so now from verse 3 he changes his focus from himself to God. आणि तो म्हणतो पहा वचन 3 आणि 4 मध्ये Verse 3 and 4. हे परमेश्वरा माझ्या देवा माझ्याकडे पहा मला उत्तर दे मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर नाहीतर मी ह्याला जिंकले असे माझा वैरी म्हणेल आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्हासतील. He says, Consider and answer me, O Lord my God, enlighten my eyes, or I will sleep the sleep of death, and my enemy will say, I have overcome him, and my adversaries will rejoice when I am shaken. वचन 3 त्याची सुरुवात बघा अशा प्रकारे तो करतो परमेश्वरा माझ्या देवा. He says, O Lord my God. आता तो अगदी तो समजलेला आहे की नाही मला माझ्या देवाशिवाय पर्याय नाही. And now he begins to realize that without my God there is no hope. आणि इथं ज्या वेळेस दोनदा परमेश्वरा आणि माझ्या देवा हा शब्द वापरलेला आहे. And so here the whole phrase is, O Lord my God. आणि इथं परमेश्वर जो आहे तो यहोवा देवाबद्दल आपल्याला शिकवितो. And he is remembering the name of God, which is Yahweh. जो कराराचा देव आहे. Who is the God of जो the covenant. विश्वसनीय आहे. Who is a faithful God. जो कधी न विसरणारा आहे. Who is a God who never forgets. जो प्रेमळ आहे. Who has made a loving covenant. आणि जो गौरवी आहे. And who is glorious. आणि तो त्याची दया त्याच्या लोकांवर त्याच्या पावित्र्याने करतो. And who pours out his mercy on his people according आणि to his ज्यावेळेस तो म्हणतो की माझा देव, when he says my God, इथं मात्र तो आपल्याला पाहायला भेटतं की अनेक वचनी भाषेत देव हा शब्द बोलत आहे. he speaks in a plural way. एलोहिम. O Yahweh my Elohim, he says. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं त्रैक देवाबद्दल आपण शिकतो. We see could be also the Trinity here. एकीकडे तो म्हणतो की तू जो सुअस्तित्व असणारा गौरवी देव आहे.
You who are glorious, O triune God, ज्याने माझ्या पूर्वजांशी करार केला you who made a covenant with my आणि तो forefathers, कधीच विसरला नाही, and you never forget that. त्या कराराच्या आशीर्वादाचा मला एक भागीदार तू केलेला आहे. You have made me a partaker of the blessings of that covenant. जो त्रैक देव आहेस तो देव माझा देव आहे. You, O triune God, are my God. आणि त्याची ती घनिष्ठता आपण इथं पाहतो. So we see the personal relationship that आणि he has. देवाची ती महान कृपा त्याची सुद्धा आठवण आपल्याला इथे येते. And we see the abundant grace of our God. आणि here. त्याच्या लोकांसोबत तो त्रैक देव कशा प्रकारे कार्यरत आहे आणि घनिष्ठ रीतीने संबंधित आहे त्याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला इथून भेटतं. We see how this triune God is involved in our lives, and we can come to him through a personal relationship. आणि तो म्हणतो बघा माझ्याकडे पहा, मला उत्तर दे. And the request is, consider and answer me. आणि काय देव पाहत नाही का त्याच्या लोकांकडे? Does that mean on other times God doesn't look at his people? स्तोत्र 121 वचन 3 आणि 4 म्हटलेला आहे, तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पाय इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही. But Psalm 121 verse 1 and 2 says, that you do not sleep and you do not slumber. आणि इथून आपण पाहतो की नक्कीच त्याची नजर तो आपल्या लेकरांवरून कधीच हटवत नाही. And we know the truth is that he never takes his eyes off his people. तो म्हणतो की मला उत्तर दे. And so he says, answer me. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे तेजवान कर. Enlighten my eyes or I will sleep the sleep of तो death. इथं फक्त मृत्यू म्हणत नाही, But he doesn't just say तर death here. तो मृत्यू निद्रा म्हणतो. He says the sleep of death. आणि ज्यावेळेस आपण मृत्यूबद्दल विचार करतो तर पवित्र शास्त्रामध्ये नेहमी मृत्यूबद्दल सांगत असताना मृत्यू निद्रा अशा प्रकारे म्हटलेला आहे. Many times in the Bible when we talk of death, it speaks of the sleep of death. आणि विशेष करून आपण मृत्यू बद्दल विचार करत असताना मृत्यू जो आहे पापाच्या परिणामांची आठवण करून देतो. And death ultimately reminds us of the consequences of sin. जे एदेन बागेमध्ये देवाने आदामासोबत बोलत असताना त्याच्यासोबत केलेल्या कराराशी जोडलेला आहे. It takes us all the way back to Eden when God made a covenant and Adam broke it. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याचा परिणाम म्हणजे मरण त्याच्यावर आले. And the consequence was death has come. आणि त्या मरणाचे भागीदार आपणही आहोत. And we are partakers of that death. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताने आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या मरणाने या मरणाला हरवलेला आहे. But the ultimate solution for death is that Christ has defeated death. आणि नवीन करारामध्ये मग वारंवार महानिद्रा महानिद्रा आणि महानिद्रा म्हटलेला आहे. And then in the New Testament, Paul says that death is like a sleep. आणि जणू काही झोपी गेलेले आहेत अशा प्रकारे दाखवत आहे. Paul says they have fallen asleep. हा आता आपल्यासाठी तो मृत्यू जो आहे तो शेवटचा दंड राहिलेला नाही. For the believer, death is not the ultimate eternal death. आपल्यासाठी एका झोपेप्रमाणे झालेला आहे. It's become like a sleep. for का the believer. बरं? कारण आपल्यासाठी त्या मरणाचा अनुभव ख्रिस्ताने घेतलेला आहे. Because Christ has taken the consequence of our eternal आणि पहिले करीन 15व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटते की तो विजयाने त्या मरणावर विजयी झालेला आहे. And Christ has won the victory according to 1 Corinthians 15. आणि अगदी त्या मरणाकडे तो थट्टेने पाहून म्हणतो की आता मरणा तुझी नांगी कुठे आहे, तुझा विजय कुठे आहे. And he mocks death in the end of 1 Corinthians 15 and says, "Oh death, where is your sting?" आणि आपल्याला पाहायला भेटतं की नाही, त्याने हरवलेला आहे. And we know the truth that ultimately Jesus has defeated death. आणि ज्यावेळेस आपण मृत्यूबद्दल आता विचार करतो, And now as a believer, when we think of death, आता मृत्यू आपल्यासाठी लाभ झालेला आहे. death is gain to me, Paul says, कारण ख्रिस्तास सहवास आपण करतो. because we are in fellowship with the Lord आपण Jesus Christ. मृत्यूने सदा सर्व काळासाठी आलिप्त होत नाही. Death does not eternally separate us. तो आपल्याला ख्रिस्ताजवळ घेऊन जातो. It takes us actually to God and our तो Lord Jesus. आपल्यासाठी एक महान आशा आहे. That's a great hope that has been kept ती एक before us. सार्वकालिक जीवनाची जणू काही एक सुरुवात आहे. And that is the beginning of eternal life. आपण या वेदनेतून आणि या त्रासातून सुटतो. Death for us is now escape from all of the trials of life. आणि मृत्यू निद्रा आपल्याला त्या महान गौरवी पुनरुत्थानाची पण आठवण करून देते. And this sleep of death reminds the believer of the glorious आपला resurrection to come. प्रभू त्या मरणाच्या स्वाधीन राहिला नाही.
Our Lord himself was not bound by death. पुन्हा उठलेला आहे. He has been raised. तो गौरवी प्रभू आज पित्याच्या उजवीकडे विराजमान आहे. That glorious Lord is seated at the right hand of the आणि तो Father. पुन्हा महान वैभवाने येणार आहे. And he is going to come आणि- in great glory again. आणि जेव्हा तो येईल तेव्हा आपले जे विश्वासणारे आहेत, आपले प्रियजन आहेत, जे प्रभूमध्ये विसावा पावलेले आहेत, ते पुन्हा विठवले जातील. And though when he comes, those who are in Christ will be raised up. आणि आपण त्यांना भेटू. And all those who have fallen asleep आणि will दावीद be सुद्धा raised up. याबद्दल विचार करतो. And David is thinking here, तो म्हणतो की मृत्यू निद्रा. the sleep of death. आणि तो म्हणतो की कदाचित देवा तू जर माझ्या प्रार्थनेकडे अवलोकन केलं नाही आणि जर माझे नेत्र तू उघडले नाहीस तर हे माझ्यासाठी मृत्यू निद्रेप्रमाणे असणार आहे. Where he says that if you do not answer me, I will sleep the sleep of death. आणि इथं डोळे प्रकाशित कर म्हणे माझे. And his request is enlighten my eyes. का बरं तो अशा प्रकारे म्हणत आहे? Why does he say that? डोळे प्रकाशित करणं हा जो शब्द आहे आपल्याला जुन्या करारामध्ये आणखी एका ठिकाणी पाहायला भेटतो. To enlighten the eyes, we see in the Old Testament. जिथं शौलाचा जो मुलगा आहे जोनाथान, तो आपल्याला पाहायला भेटतं की पलिष्टी राष्ट्रासोबत ते लढलेले आहेत. Jonathan had a battle with the Philistines. आणि दिवसभर ते थकलेले होते आणि ते इतके भुकावलेले होते की तो जोनाथन जो आहे तो काय करतो की ते जे मधाचं पोळं आहे तिथं काठी लावून ते थोडं चाकतो तो. And Saul had ordered a fast, but what Jonathan does is in his weariness, he pokes a stick into the honeycomb and he tastes of the honey. आणि ज्यावेळेस तो त्या मधाची चव घेतो त्यावेळेस तिथं म्हटलेलं आहे की त्याचे डोळे टवटवीत झाले म्हणे. And when he tastes that honey, it says his eyes were enlightened. आणि तशाच प्रकारे इथं दावीद प्रार्थना करत आहे की प्रभू मी या वेदनांनी थकलेलो आहे, मी भागलेलो आहे, आता माझे डोळे मला उघडण्याची गरज आहे. And so David is saying, my eyes are so drowsy because of all these trials, and I need that enlightenment. मला तुझ्या प्रकाशाची गरज आहे. I need the hope of light. मला तुझा प्रकाश तू दे. Give me your light. जेणेकरून प्रभू मी तुझ्या महान दयेकडे, महान त्या प्रकाशातून पाहिल. That I may look at your great loving kindness through your light. आणि तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की एफिसकरास पत्रामध्ये पौल सुद्धा मंडळीसाठी प्रार्थना करतो. And so we see in the New Testament, Paul prays for the church. एफिस 1 आणि वचन 17 ते 19 मध्ये तो म्हणतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. Paul prays for them that the God of our Lord Jesus Christ, the Father of glory, may give you a spirit of wisdom and revelation in the knowledge of Him. I pray that the eyes of your heart may be enlightened, so that you will know what is the hope of His calling, what are the riches of the glory of His inheritance in the saints, and what is the surpassing greatness of His power towards us who believe. आणि दावीद तेच म्हणतो की तू माझे डोळे प्रकाशित कर. And David here, he's saying that enlighten my eyes, जेणेकरून तुझ्या दृष्टिकोनातून मी या संकटाकडे पाहिल, that I might see these trials through your perspective, आणि हे संकट माझ्यासाठी अगदी क्षुल्लक भासतील. and that I might begin to see these trials as very small. आणि पुढं तो म्हणतो की जर तू माझे नेत्र उघडले नाहीस तर म्हणे वचन 4 मध्ये तो म्हणतो की मी याला जिंकले असा माझा वैरी म्हणेल म्हणे. And if God doesn't answer him, then his enemy will say, I have overcome him. आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्हासतील म्हणे. And if that happens, then my adversaries will rejoice मी ढळलो असता. when I am shaken. तो का बरं म्हणतो देवा माझे डोळे तू प्रकाशित कर, कारण मी ढळू नये. He's saying, enlighten my eyes so that I might not be shaken. जर मी ढळलो तर मला मृत्यू निद्रा येईल. And if help doesn't come, I will sleep the sleep of आणि याचा परिणाम हा होईल की शत्रू माझ्यावर वर्चस्व गाजवल्याप्रमाणे तो म्हणेल की नाही, तुला मी हरवलेला आहे. And the consequence will be the enemies will rejoice and say, we have overcome him. आणि प्रभू जे माझे शत्रू आहेत ते तुझे शत्रू आहेत. And those who are David's enemies are God's enemies. आणि जर मी इथं हरलेलो आहे तर इथं तुझं गौरवही ते हिरावून घेतल्यासारखं होईल. And God's glory is tied in with his anointed. And so if David is overcome, then in a sense God's glory is not given to आणि him. म्हणून जो अंधकारमय माझे नेत्र आहेत तो उघड. And so he's saying,
enlighten my eyes? आणि काय आज सुद्धा आपल्याला आपले नेत्र प्रकाशित होण्याची गरज आहे का? And are our eyes in need of being enlightened this morning? नक्कीच, नेहमी आपल्याला ती गरज आहे. Always our eyes are in need of being कारण enlightened. आपल्याला माहित आहे की आपल्यावर सुद्धा जे शत्रू आहेत ते टपून आहेत. Even for us, the enemies are waiting upon us. आणि आपला शत्रू काय बरं? And who all are our enemies? पाप, सैतान आणि जग. Ultimately, sin and this world and Satan. आणि जेव्हा आपण अशा प्रसंगातून जात असतो तेव्हा ते उल्हासतात. And when we go through these kind of disappointments, in a sense, they are rejoicing. आणि जणू काय तो सैतान जो डावपेच करतो आपल्या विरुद्ध, And our great enemy, Satan, has schemes against us. आणि ज्यावेळेस आपण तिथे पडतो And when we fall, त्यावेळेस तो उल्हासतो. he rejoices. आणि म्हणूनच आपण त्यामध्ये ढळू नये म्हणून तो विश्वास आणि आशा आणि देवाकडे पाहावं यासाठी आपण नित्य देवाच्या प्रकाशाची मागणी करावी. And so we should not fail, and so thereby we should ask God for His grace. आणि अशा प्रकारे जणू काय जो दावीद आहे तो ढळलेल्या अवस्थेत असताना देवाकडे आता प्रार्थना करतो आणि पहा देव जणू काय त्याचे नेत्र प्रकाशित करतो आणि त्या प्रकाशित नेत्रामध्ये तो एक देवाची महानता पाहतो. And so it seems that God has already begun to answer David's prayer, and the prayer that you enlighten my eyes, it starts becoming a reality in the next few verses. आणि देव जे त्याचे नेत्र प्रकाशित करतो तो अगदी त्याला सार्वकालिकतेमध्ये मागे घेऊन जातो. God enlightens his eyes in such a way that he goes from an eternal perspective. आणि जे आपल्याला वचन 5 आणि 6 मध्ये पाहायला भेटतं. We see in verse 5 and 6. जिथं मात्र आता दाविदाचा विश्वास आपण पाहतो. There we see the faith of David. जिथं तो म्हणतो की मी तर तुझ्या दयेवर भरोसा ठेवला आहे, माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्हासेल, परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत म्हणून मी त्याची स्तुती स्तोत्रे गाईन. But I have trusted in your loving kindness. My heart shall rejoice in your salvation. I will sing to the Lord because he has dealt bountifully with me. आता मात्र दावीद जो आहे ज्या दुर्बिणीतून स्वतःकडे पाहत होता आता ती अगदी त्याच्या विरुद्ध दिशेला तो वळवितो आणि अगदी मागे सार्वकालिकतेकडे पाहतो. And so the binoculars were focusing on him till now, but he completely turns that and he focuses आणि on God. अगदी त्या सार्वकालिकतेकडे पाहत असताना त्याला एकच महत्वाची गोष्ट तिथे दिसत आहे. And when he looks at the eternal God and his perspective, he sees an important thing. आणि ती म्हणजे देवाची दया. I have trusted in your loving kindness. आणि तो म्हणतो की मी तर तुझ्या दयेवर भरोसा ठेवला आहे. I have trusted in your loving kindness. देवाची दया याबद्दल आपण शिकत असताना इथं दया हा जो शब्द आहे, when we think about his loving kindness, this word used here, तिथं मूळ शब्द खेसेद वापरण्यात आलेला आहे. it's the word chesed. ज्याचा अर्थ होतो देवाचं चांगुलपण, विश्वसनीयता, दया. It is his faithful mercy, his kindness and goodness आणि towards. हा शब्द देवाच्या कराराबद्दल आठवण करून देणारा It's शब्द आहे. a covenant word which reminds us of his covenant faithfulness. देवाच्या कृपेच्या कराराची आठवण करून देणारा हा शब्द आहे. Ultimately, it reminds us about the covenant of grace that is running through the आणि Bible. दावीद जणू काय अगदी त्या उत्पत्ती 3 मध्ये जातो आणि तो म्हणतो की देवा तू जो करार केलेला आहे त्याची पहिली सावली अगदी त्या वचन 15 मध्ये मी पाहत आहे. In a sense, that gracious covenant began in Genesis chapter 3 verse 15 in the Bible. त्या कराराची स्थापना तू त्या स्त्रीच्या संततीद्वारे करणार आहेस. When God said that I will put enmity between you and the seed of अब्राहमाचं ते संतान असणार आहे and through Abraham's descendant. आणि तू मला या प्रकारे आशीर्वाद दिलेला आहे की तुझ्या राजगादीवर ते बसणार आहे, पुन्हा कधी त्याच्या हातातून ते सुटणार नाही. God's plan moved forward and God promised David that upon your throne I will seat somebody आणि जो त्याच्या प्रजेला सोडवणारा असणार आहे, and his kingdom will last forever. जो पराक्रमी गौरवी राजा असणार आहे, He's going to be a wonderful and awesome king. आणि त्याला तू या जगात घेऊन येण्यासाठी अद्भुत रीतीने तो महान मार्ग तयार केलेला आहे. And to bring him into this world, God was working in the Old Testament. आणि हे केवळ तुझ्या दयेचं स्मरण करून देणार आहे. And God's graciousness and mercy is what he's reminded of. तुझी विश्वसनीयता ते दाखवत आहे Your faithfulness is this word. आणि तू ते पूर्ण केलेलं आहेस. And you have completed it. काळाची पूर्णता झाली तेव्हा तुझ्या प्रिय पुत्राला तू राखून ठेवता दिलंस. And the Bible says in the fullness of time, then God sent forth his son. त्याने त्याच्या अनमोल रक्ताने हा जो करार आहे तो करार स्थापिलेला आहे. And by his precious blood, he has sealed this covenant. आता त्याद्वारे आमच्या हृदयावर
तुझे नियम लिहिण्यात आलेले आहेत. And by that new covenant, his laws have been written on our heart. आता आम्ही तुझ्या अगदी जवळचे तुझे लेकर तुझ्या घरचे लोक आम्ही झालेले आहोत. We who were strangers have become the very people of God and आम्हाला- the family of God. आम्हाला सहवारीस तू केलेला He आहे has made us fellow heirs with Christ. आणि ही तुझी दया आहे. This is God's great आणि mercy. तो म्हणतो की या दयेवर मी भरोसा ठेविला आहे. I have trusted in your love. आणि मग तो म्हणतो की पहा, त्यामुळे माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्हासेल. And my heart shall rejoice in your salvation. तारण तू सिद्ध केलेलं आहे. This salvation you have, मी स्वतःहून ते करू शकत नाही. not me, but you have done. मी अशक्त आहे, मी दुबळा आहे, I am weak. माझ्यात काही चांगलं नाही. There is nothing good in हे me. तू सिद्ध केलेलं आहे. You have prepared. तारण केवळ तुझ्या हातून आहे. The salvation is from the हे Lord. केवळ तुझ्या कृपेचं कार्य आहे. It's God's हे gracious work. केवळ तुझ्या परिपूर्ण पुत्राच्या परिपूर्ण कार्याद्वारे घडलेलं आहे. It's the work of the perfect Son आणि that त्याच God provided. कारणाबद्दल आपल्याला प्रगटीकरण 7 आणि वचन 10 मध्ये पहा, त्यामध्ये सुद्धा सर्व जे देवाची लोक आहेत त्या राजासनावर बसलेल्या त्या महान कोकऱ्याबद्दल बोलत असताना म्हणतात की त्या कोकऱ्याकडून ते तारण आहे. And ultimately, God's salvation is so great that in Revelation 7, all his people, they cry with a loud voice saying, "Salvation to our God who sits on the throne and to the Lamb." आणि दाविदाला इथं मात्र माहित होतं की तो त्याला ह्यातून सोडवणारा देव आहे. And David knows that God is the one who grants salvation. कितीही भयंकर प्रसंग आले तरी तो मला सोडवणारा आहे. No matter what situation comes, he is the God of deliverance. या भयंकर समस्येपेक्षा महान अशी समस्या होती ती म्हणजे पाप आणि देवापासून दुरावा. More than his enemies encircling him, sin and its consequences are worse. आणि त्यापासून त्या गौरवी ख्रिस्ताने आम्हाला सोडवलेला आहे. And the Lord has delivered us from that great trial. हे प्रसंग त्याच्या समोर अगदी क्षुल्लक आहे. And so these earthly trials are very small for him. आणि मग तो अगदी या सगळ्यांकडे पाहून मग शेवटी देवाची स्तुती करत आहे. And so he meditates on all these things and then he praises God. आणि तो म्हणतो परमेश्वराने मजवर बहुत उपकार केले आहे. He says, I will sing to the Lord because he has dealt bountifully with me. अगदी स्तोत्राची सुरुवात फार निराशेने होताना आपल्याला दिसते. We saw how despairingly this psalm begins. आणि आपल्याला माहित आहे तेच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण पाहतो. We see that in our lives too. आपण जोपर्यंत ह्या भूतलावर आहोत तोपर्यंत आपण या समस्येतून जाणारच आहोत. When we are on this earth, we go through many trials. परंतु आपण ख्रिस्ताकडे पाहतो जो आपल्या विश्वासाचा नायक आहे, But we should look at Christ who is the captain of our जो salvation, आपल्या जागेवर जगलेला आहे, who has lived on our behalf, जो विश्वसनीय होता, who was altogether faithful, ज्याने सर्व काही पूर्ण केलेलं आहे who has accomplished God's plan. आणि त्या निराशेवर सुद्धा त्याने मात केलेला आहे. And he has overcome even these त्या विजयी disappointments. ख्रिस्तामध्ये आपल्याला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन देवाने आशीर्वादित केलेला आहे. And he has poured out in that victorious Christ so many earthly blessings आणि upon us. दावीद आता अगदी त्याच दुर्बिणी तो स्वतःकडे पाहतो, म्हणतो की देवा तो आमच्यावर बहुत उपकार केले आहे. And David looks through those lenses now and he says, actually God, you have dealt with me मी bountifully. अगदी मेंढपाळ होतो, I was a shepherd मला मेंढपाळापासून राजपदापर्यंत तू नेलस. and you have picked me up from the sheepfold to the throne. मी वारंवार तुझ्या विरुद्ध वागणारा होतो, I was a person who walked परंतु against you, तू विश्वसनीय होतास but you were gracious आणि तू नेहमी त्या मेंढपाळाप्रमाणे माझी काळजी घेतलीस and you have taken care of me like a shepherd. आणि नेहमी माझ्या संकटात सर्व स्थितीमध्ये मला तू उचलून धरलेला आहे. And in all my trials, you are the one who has lifted me आणि up. तो म्हणतो की नाही परमेश्वरा, हे तुझे बहुत उपकार माझ्यावर आहेत. And he says, no God, actually you have dealt with me bountifully आणि in my life. म्हणून तो म्हणतो की मी यापुढे तुझे गायन करीन. And he says, from now on I will sing to the Lord. मी तुझी स्तुती स्तोत्रे गाईन. I will sing praises to the Lord. जेव्हा जेव्हा आपण देवाने केलेल्या उपकारांचे मनन करतो When we think of God's amazing blessings upon us, तेव्हा तेव्हा आपले हृदय स्तुतीने भरल्याशिवाय राहणार नाही. our hearts are full of praise. जितकं देवाचं गौरव आपण पाहतो, When we see God's glory more and more, जितक्या त्याची सुवार्तेचं मनन आपण करतो, that much we'll begin to meditate on His gospel. आणि आपण तितकं आपली पडलेली अवस्था आपण पाहतो And we see our horrible condition आणि आपण देवाच्या हाती पडतो and we fall only in His hands. आणि देवाकडे पाहतो And we look to Him आणि देवाचं गौरव करतो, and we glorify Him देवाची महिमा गातो. and we sing His praise. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, शेवटी आपण येत असताना And when we come to the conclusion today, आपण
पुष्कळदा निराशेतून जातो. We go through many trials. त्या निराशेतून जात असताना आपण त्या निराशेवर कसं मात करू शकतो ते आपण विचार करणं गरजेचं आहे. We go through many discouraging situations, and we have seen how we need to overcome those. आपल्या भावनांना आपल्यावर वर्चस्व मिळू देऊ नका. Don't let the feelings overcome the facts, तर देव जो गौरवी सोडविणारा आहे त्याच्याकडे पहा. but look at the one who is the glorious deliverer. त्याने केलेल्या महान दयेकडे पहा, त्याच्यावर भरोसा ठेवा. Look to his mighty grace and mercy. त्याने ते तारण सिद्ध केलेलं आहे, त्या तारणाची वाट पहा. And the one who has accomplished salvation, wait for him. जिथं आपण सर्वस्वी या सर्व दुःखातून एक दिवस सुटणार आहोत. Where he is going to deliver us from all our trials. जिथं आपल्याला पापाचं लवलेशही नसेल, There won't be any ounce of sin there. जिथं त्रास, वेदना, आजारपण, दुःख आणि कष्ट नसेल, There won't be any trials or injustice or tears or curse there. आणि तिथं फक्त आपल्या गौरवी प्रभूसोबत आपण आनंदाने आणि सदा सर्व काळासाठी राज्य करू. There we will reign with our glorious Lord Jesus Christ. म्हणून या आणि त्याची स्तुती And स्तुती. so let's come to him and praise him and प्रभू worship him. आपणा सर्वांना आशीर्वादित करो. May the Lord richly bless us. Amen. Amen. Let's turn to... Let's pray. Heavenly Father, we thank you for your great grace. Thank you that you are a God who never forgets us, but who has engraved us on the palm of your hand, who is the one who says, I will never leave you nor forsake you. And thank you that in the midst of all our trials, that we can look to Christ, who has won the great victory for us, and we can be lifted up, and we can find new hope and strength. Lord, we pray that we would continuously meditate on your great character, your faithfulness, your promises, and your ability, and Lord, hope in you, and be people of great joy and gratitude. We ask in Jesus' precious name. Amen.